भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ. मोबाईल क्लोनिंगमधून बड्या नेत्यांचे धाबे दणाणले. नाशिक. राज्यभरात खळबळ माजवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज पोलीस तपासाला मोठे वळण मिळाले आहे. अटकेत असलेल्या अशोक खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी तपासाची व्याप्ती आणि खरातचे धागेदोरे कोठपर्यंत पोहोचले आहेत हे स्पष्ट करत त्याच्या पोलीस कोठडीत आणखी 3 दिवसांची वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरत खरातच्या कोठडीत वाढ केली आहे. या प्रकरणाच्या तपासात आता तांत्रिक पुराव्यांवर भर दिला जात आहे. अशोक खरात याच्या संपर्कात अनेक मोठे राजकीय नेते आणि नामांकित उद्योगपती असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. खरातने आपल्या मोबाईल फोनमध्ये या बड्या हस्तींची नावे नेमकी कोणत्या सांकेतिक शब्दांत किंवा टोपणनावाने साठवली आहेत याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. ही गुप्त माहिती उघड करण्यासाठी खरातच्या मोबाईल फोनचे क्लोनिंग करण्यात येणार असल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. अशोक खरातची वाढीव पोलीस कोठडी आज मार्च 29 रोजी संपणार आहे. मोबाईल क्लोनिंगच्या माध्यमातून खरातचे कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचे धागेदोरे राज्यातील अनेक वजनदार व्यक्तींशी जोडले गेले असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने आता कोठडीची मुदत संपल्यानंतर पुढील तपासात नेमके काय निष्पन्न होणार आणि कोणती धक्कादायक नावे समोर येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.